नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढताना बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर विथ दी स्कीम अशा प्रकारचा मेसेज, अशा प्रकारचा एरर जो आहे तो दाखवला जात आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचा दाखला ऑनलाईन काढता येत नाही आहे. यावरती उपाय काय? या ॲपवरून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येईल का, अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर या संदर्भातील या व्हिडिओच्या माध्यमातून चला थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. त्याचबरोबर मित्र हो, चॅनलला हाईप देखील करायला नक्की विसरू नका. हाईप नेमकं कसं करायचं तर कमेंट्सला डाव्या साईडला स्क्रोल करा, हाईपचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा, म्हणजे पुढील येणारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ, नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येणार अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते आपण सध्या यूट्यूबवरती पाहत आहात. पण या ॲपवरून या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येत नाहीये. आता या संदर्भातील शासनाचा एक आदेश बऱ्याचशा व्हिडिओवरती दाखवला जात आहे. तो आदेश मी आपल्याला परत या ठिकाणी दाखवतोय. या आदेशमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे सर्वप्रथम पहा. तर आपण शासनाने जारी केलेला हा आदेश या ठिकाणी पाहू शकता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. विषय आहे केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत. विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. आता त्यानंतर नेमकं काय म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच DLC हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करावयाचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे. तर मित्र हो, लक्षात घ्या या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलेलं आहे की केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे. आता मित्र हो, बेनिफिशरी सत्यापन ॲप मध्ये देखील काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा. तर तुम्ही जेव्हा ॲप ओपन कराल, ओपन केल्यानंतर जे काही तुमचं डिजिटल रजिस्ट्रेशन कराल त्यानंतर तुम्हाला नॅशनल सोशल असोसिएट प्रोग्राम हा जो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, या पर्यायामध्ये तुम्ही जेव्हा मोर या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक कराल, मी साईडला देखील तुम्हाला स्क्रीन दाखवत आहे पहा. या मोर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दाखवली जात आहे. आता यामध्ये देखील तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे पहा. इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, त्याचबरोबर इंदिरा गांधी नॅशनल विधवा पेन्शन स्कीम आणि इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन स्कीम या 3 योजनांसाठी हे बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे ते सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. या 3 योजनेतील लाभार्थ्यांनाच या बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला सध्या काढता येत आहे. मग आता बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडेल की आदेश जो तुम्ही दाखवलेला आहे त्या आदेशामध्ये देखील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या दोन्ही राज्य पुरस्कृत योजनांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. मग त्या लाभार्थ्यांना या ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येत नाही, मग त्यांचा उल्लेख का केलेला आहे? तर मित्र हो, या लाभार्थ्यांना देखील या ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येईल, पण सध्या त्यांचा डाटा जो आहे तो या ॲपवरती अजून अपडेट करण्यात आलेला नाही. त्यांचा डाटा अपडेट केल्यानंतर या राज्य पुरस्कृत जे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येईल. पण जेव्हा त्यांचा डाटा अपडेट त्या ठिकाणी केला जाईल त्यानंतरच राज्य पुरस्कृत या दोन्ही योजनांमधील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ऑनलाईन हयातीचा दाखला काढता येईल. आता या संदर्भातील जी काही पुढील नवीन माहिती येईल, जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्यापर्यंत नक्की पोहोचू. पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना
ऑनलाईन हयातीचा दाखला नेमका कधी काढता येईल या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास नक्की कळेल. मित्रो, या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.